तुमच्या स्क्रीनवरती लाईव्ह हा दिसतंय का? लाईव्ह रेकॉर्डिंग दिसतंय, लाईव्ह लिहिलं दिसतंय स्क्रीनवर? हा ओके. तर आपण पाहणार आहोत फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, त्याची डेफिनेशन, टाईप अँड एक्झाम्पल. ओके. ज्या वेळेस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपण पाहत असतो तर त्याचे एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. मॅथमॅटिकल कन्सेप्ट शोविंग द नंबर ऑफ instances in which a variable takes each of its possible values. Frequency distribution is a presentation either in a graphical or tabular format that display the number of observations within a given interval. हे जे काही फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे तर हे दोन ग्राफ्सने त्या ठिकाणी आपण रिप्रेझेंट करू शकतो. दोन टाइपने रिप्रेझेंटेशन करू शकतो. एक तर ग्राफिकल असेल, एक तर मग टॅब्युलेटेड फॉर्म मध्ये असेल. मी काल तुम्हाला टॅब्युलेटेड फॉर्मेट काय असतो ते व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. ओके. इट इज द मॅथमॅटिकल फंक्शन जे असतील तर ते शो करण्यासाठी आपण या ठिकाणी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा वापर करत असतो. जे काही पॉसिबल व्हॅल्यूज आहेत ज्या परत परत आलेल्या आहेत, ओके, जे व्हेरिएबल आहेत, तर त्यांना आपण तो जो काही डाटा आहे तो टॅब्युलर फॉर्म मध्ये किंवा मग ग्राफिकल फॉर्म मध्ये त्या ठिकाणी दाखवणं, इट इज कॉल्ड ॲज द frequency distribution. The interval size depends on the data being analyzed and the goal of the analyst. Okay, the intervals must be mutually exclusive and exhaustive. हे जे काही फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे हे टिपिकली आपण स्टॅटिस्टिकल जे काही कॉन्टेक्स्ट असतील तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण त्याचा वापर करत असतो. ओके. आणखी हे जे काही फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे तर त्याला आपण जे काही चार्ट्स असतील किंवा मग हे जे काही नंबर्स असतील तर त्यांना आपण नॉर्मली डिस्ट्रीब्यूट करू शकत असतो ह्या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनच्या. आता फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन समजण्यासाठी आय एम गोइंग टू आस्क यू वन क्वेश्चन. आता हे जे काही स्टोन्स आहेत, नंबर ऑफ द स्टोन्स आर हिअर कलरफुल. ओके, कलरफुल स्टोन्स या ठिकाणी आहेत आणि हे कलरफुल स्टोन्स तुम्हाला जर सांगितलं की प्लीज मॅनेज किंवा मग ह्यांना सेपरेट करा, तर तुम्ही सेपरेट कशी कराल? हे जे काय आहेत ह्यांना सेपरेट कशी कराल? फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन याच्यातच लपलेलं आहे. आय विल टेल यू इझिली. ओके. आता हे जे काही टोन्स आहेत ह्या टोन्सला कशा प्रकारे तुम्ही हे करू शकता, सेपरेट करायचे? तुम्ही काय कराल? पहिले हे जे काही टोन्स आहेत ह्यांना सेपरेट करायचे आहे. व्हॉट विल यू डू? बोला. सगळे स्टोन्स तुम्हाला सेपरेट करायचे आहेत. कलरचे आहेत ना ते सगळेच्या सगळे स्टोर साईडला करायचे आहेत आणि ते किती आहेत हे मोजायचे आहे. तर मग तुम्ही काय कराल? आवाज येतोय माझा? ओके, सांगा ना मग. काय घाबरायचं काही चुकलं तरी काही एवढं हे करायचं काम नाही. फक्त मला आन्सर द्या. काय कराल तुम्ही? बोला दर्शना. ह्यांना तुम्हाला सेपरेट करायचे आहेत आणि ते किती आहेत हे मोज. हे सगळेच्या सगळे स्टोन्स समजा हे जेवढे असतील तेवढे. ओके, जास्त टेन्शन नका घेऊ की हे काय कसं आहे. मी प्रश्न कसा विचारतोय बघा. हे जे काय स्टोन्स आहेत हे तुम्हाला मोजायचे आहेत. कसे काउंट कराल तुम्ही? एक एक काढाल? कशी कराल? समजा एखाद्या ग्लास मध्ये किंवा भांड्यामध्ये हे स्टोन मी ठेवून दिले आणि तुम्हाला सांगितलं की हे स्टोन्स आहेत, हे तुम्ही काउंट करा, तर तुम्ही कसं काउंट करा? आवाज येत नाही तुझा. आवाज येत नाही दर्शना. हा बोल. बोल ना, बोल ना. 10 गोट्यांचा सेट करून घेऊ सर. हा ओके गुड. आणखी परत काय काय कराल? आणखी 10च्या सेट करून घ्याल आणि ते तुम्हाला इझिली मोजता येतील. आणखी काय कराल? एक म्हणजे सारख्या कलरचे ना निवडून घेऊ. गुड गुड गुड. ओके, मग निवडून घेतल्यानंतर त्यांची क्वांटिटी मोजाल की हे पिवळ्या कलरचे किती आहेत, बरोबर? पिंक कलरचे किती आहेत, ग्रीन कलरचे किती आहेत, येलो कलरचे किती आहेत, बरोबर?
हे तुम्ही काउंट कराल आणि सगळे 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 त्या ठिकाणी काय कराल तुम्ही लिहून घ्याल की येलो एवढे आहेत, ग्रीन एवढे आहेत, ऑरेंज ब्ल्यू एवढे. एवढे आहेत, ऑरेंज एवढे आहेत, हे सगळे मोजून मग टोटल कराल आणि टोटल तुम्हाला ती क्वांटिटी मिळून जाईल. दिस इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ह्यालाच फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. समजलेलं आहे? हो. तर आपण एक्झाम्पल पाहूया. बघा आता these are the number of newspapers sold at a local shop over the last 10 days. आता हे जे काही न्यूजपेपर्स आहेत तर हे दुकानांवरती विकले गेलेले आहेत. ओके, मागचे 10 दिवसात. ओके, आता हे जे काही दुकानं आहेत तर ते दुकानं किती किती पेपर त्या ठिकाणी विकले गेलेले आहेत. काही दुकानात 20 विकले गेलेले आहेत, काही दुकानात 22 आहेत, काही दुकानात 18 आहेत, नंतर 23 आहेत, 20 आहेत, 25 आहेत, त्यानंतर 22, देअर आफ्टर 20, देन आफ्टर 18 अँड अगेन 20. ओके, सो लेट अस काउंट हाऊ मेनी ऑफ इच नंबर देअर इज. आता त्या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी आपण ज्यावेळेस काउंट करतो तर काउंट करत असताना आपल्याला 18 हा जो काही नंबर आहे 18. ओके, 2 दुकानांवरती 18 हे विकले गेलेले आहेत. 18 न्यूजपेपर्स या 10 दिवसात. बघा 2 किती आहेत 18 या ठिकाणी, 18 किती आहेत, 18 किती आहेत, एनोटेशन एक नाही ना, किती आहेत बघा, तुम्हाला दाखवतो मी. 18 किती आहे, इथं एक आहे बघा, हा एक दिसतोय. आणि या ठिकाणी बघा 3 नंबरला एक आहे बघा, 2 आहेत. बरोबर, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती या ठिकाणी आपण 2 लिहिलेली बघा, 2. बरोबर. आता नेक्स्ट जे काय आहे 19. बरोबर, आपल्याला काय करायचे आहे, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन लिहित असताना किंवा काढत असताना आपल्याला हे जे काही नंबरिंग आहे ही सुरुवात कुठून झालेली आहे, 22 पासून झालेली आहे आणि एंडिंग 20 ला झालेली आहे. परंतु आपण ऑर्डरली त्या ठिकाणी लावायची. सर्वात लहान संख्या ही स्टार्ट करायची आणि सर्वात मोठी जी काही संख्या आहे ती काय व्हायला पाहिजे, इट विल बी ऍट लास्ट. ओके, देन आता 18 नंबर आहे, 18 नंबर 2 वेळेस, नंतर 18 नंबरची संख्या कोणती आहे, 19 आहे. 19 किती वेळेस आलेला आहे, इथं 19 नाही आलेलंच नाही. ओके, तर मग आपण फ्रिक्वेन्सी काय काढली त्याची, 0 काढलेली, कारण तिथं नाहीच आहे. बरोबर, त्यानंतर नेक्स्ट कोणती संख्या घेतलेली आहे, 20. हाऊ मच टाइम इट इज कम हिअर, किती वेळेस आहे या ठिकाणी, 4. 1. त्यानंतर या ठिकाणी आहे सेकंड, नंतर थर्ड अँड दिस इज द फोर्थ. किती आली फ्रिक्वेन्सी त्याची, 4 वेळेस. बरोबर, त्यानंतर 21 आहे. 21 किती वेळेस आलेला या ठिकाणी, देयर इज नो 21. ओके, दिस नंबर इज ऍब्सेंट हिअर. ओके, हा नंबर नाही या ठिकाणी. 22 जो आहे तर 22 या ठिकाणी हा एक नंबर आहे आणि त्यानंतर फर्स्ट नंबरला जो आहे तो एक 22 आहे. बरोबर, स्पॉटलाइट दिसतोय का तुम्हाला रेड कलरचा, मी जे दर्शवतोय ते. ओके, असे 2 या ठिकाणी आहेत, म्हणजे 22 2 वेळेस. बरोबर, 23 जो आहे, 23 किती वेळेस आलेला आहे, 23 हा एक आहे आणि त्यानंतर 23 आणखी कुठे आहे, नाहीये, 1 टाइम फक्त आलेला आहे 22. बरोबर, 24 आहे का या ठिकाणी, नाही, 24 0 आहे. आणि 25 किती नंबर आहे, 1 नंबर. बरोबर, एक. म्हणजेच काय, तर आपण पेपर सोल्ड केलेले आहेत आणि ते त्यांची फ्रिक्वेन्सी किती आहे तर ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. ही फ्रिक्वेन्सी आपण या ठिकाणी मानलेली आहे. दिस इज कॉल्ड एज द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ही फ्रिक्वेन्सी काढणे याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. आलं लक्षात? आता जी काय फ्रिक्वेन्सी आहे ही झाली अनग्रुप. मी जे तुम्हाला आता सांगितली ती झाली अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता दुसरी जी काय फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे तर ती आपण बघूया. वेट, ओके. आता इट इज ऑल्सो पॉसिबल टू द ग्रुप व्हॅल्यू. आता ग्रुप व्हॅल्यू मध्ये पण आपण ती करू शकतो. ओके, ती सुद्धा पॉसिबल असते. तिला आपण 5 ग्रुप मध्ये करू शकतो किंवा मग काय नंबर मध्ये त्या ठिकाणी दाखवू शकतो. आता किती नंबर गेलेत, आपण 3 ग्रुप या ठिकाणी केलेले आहेत. जे काही पेपर जे काय सोल्ड झाले तर त्यांचे 3 ग्रुप केलेले आहेत. 15 ते 19 चा ग्रुप एक केलेला आहे. ओके, 20 to 24 चा एक ग्रुप केलेला आहे आणि नंतर 25 to 29 असा एक ग्रुप केलेला आहे. म्हणजे टोटल द सोल्ड पेपर्स आर डिवायडेड इनटू 3 ग्रुप्स. ओके, आणि 3 ग्रुप्स नंतर मग आपण काय करायची, त्याची फ्रिक्वेन्सी काढायची. आता 15 ते 19 हा जो काही ग्रुप आहे तर 15 ते 19 च्या दरम्यान किती नंबर आहेत या ठिकाणी, 1. 15 ते 19 च्या दरम्यान पाहायचे आहेत. 15 तर नाहीच आहे, 16 आहे का,
नाही. नाही. 17 आहे का? नाही. नाही. 18 आहे का? या ठिकाणी 18 आहे. हो 1 18 आणि 2. ओके, या ठिकाणी आपण 2 हो. घेतला बघा. या ठिकाणी 19 तर नाहीच. ओके, देर इज नो 19 नंबर. ओके, फक्त 18 नंबर आहे. मग 15 ते 19 मध्ये किती नंबर भेटले आपल्याला? 2. बरोबर. हा 19च्या हो 15 ते 19च्या दरम्यान हा एक आहे आणि 15 ते 19च्या दरम्यान हा एक आहे. असे 2 नंबर भेटले. इथं आपण ते मेन्शन केलेत. ओके, आपण 2 बघतोय बघा. अनग्रुप हे जे काय, हा अनग्रुप आहे आणि हा जो काय हा दुसरा आहे हा आहे ग्रुप मध्ये. ओके, म्हणजे हे जे काय ते ग्रुप केले ना आपण 15 ते 19च्या, हा एक ग्रुप केला, हा एक ग्रुप केला आणि हा एक ग्रुप केला. ओके, आणि हे जे काय ते आपण काय केले? सेपरेट केले. त्याला अनग्रुप्ड असं म्हणतात. ओके, आता 20 ते 24च्या दरम्यान किती भेटत आपण बघूया. 20 21 बघा. 20 एक आहे. ओके, 20 ते 24च्या दरम्यान मला सांगा तुम्ही, मी हो नाही सांगत. हा, तुम्ही पेपर घ्या आणि मला सांगा. 20 ते 24च्या दरम्यान किती आहे ते तुम्ही मोजा आणि मला सांगा. 7 7 आहेत. 20 किती वेळेस आलेला आहे? 3 वेळेस 4 वेळेस 4 वेळेस आहे. त्यानंतर 21 आहे का? नाही. नाही. 22 आहे. हो किती वेळेस आलेला आहे 22? 2 वेळेस 2 वेळेस. ते हा 2 वेळेस. 4 आणि ते 2 किती झाले? 6 झाले. बरोबर. आता 23 आहे का? आहे. आहे. एक किती वेळेस वेळेस आलेला आहे? 1 वेळेस. एक ते वेळेस 6 आणि हा 1 किती झाले? 7 झाले. 7 7 बरोबर. आता 24 आहे का? इथं नाही आहे. म्हणजे 7 वेळेस जो आहे 20 ते 24चा जो काही ग्रुप आहे त्याच्यामध्ये 7 फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळाल्या, की 7 ही जी काय आहे ही फ्रिक्वेन्सी आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 20 ते 24च्या ग्रुपमध्ये. 25 ते 29चा जो काही ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक मिळाले ओनली 21 नंबर इज प्रेझेंट हिअर. ओके, 25 हो नंबर इज प्रेझेंट हिअर. ओके, म्हणजे काय तर त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली? 1. ओके, दिस इज 1 द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. कळलं तुम्हाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन काय? हो लिहू शकता ना? एक्झामिनेशन मध्ये व्यवस्थित जर प्रश्न जर विचारला गेला तर तुम्ही उत्तर लिहू शकता. हो हो ओके, आता आपण नेक्स्ट बघूया मीन. ओके, आता हे जे काय मीन आहेत, मीन इज द सम ऑफ ऑल मेजरमेंट्स डिवायडेड बाय द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इन द डाटा सेट. मीन इज simplest measurement of central tendency and is a widely used measure. Its chief use consists of summarizing the essential features of series and in enabling data to be compared. डाटा ओके, आता हे जे काय आहे मीन, तर मीन काढत असताना आपल्याला सरासरी जे आहे, सरासरी आपण त्याला बोलतो. तर सम जे काय आहे तर ते सम आपल्याला ते ऑल मेजरमेंटचे मिळत असतं. ओके, आणि ते मिळाल्यानंतर त्याला डिवायडेड करायचं असतं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. जे काय ऑब्झर्वेशन आहेत तर ते किती आहेत ते डिवाइड करायचं असतं आणि त्यावेळेस तुम्हाला सम मिळत असतं. जे काय मीन आहे तर ते मीन मिळतं. म्हणजे समजा तुम्ही 7 स्टुडंट्स आहात किंवा मग 5 स्टुडंट्स आता कॅन्डिडेट्स आता जॉईन झालेले त्या लेक्चरला. आता 5 मधून प्रत्येकाला रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये किती मार्क्स मिळाले? कोणाला 60 मिळाले. सॉरी, पब्लिक हेल्थ अँड हायजीन मध्ये कोणाला 60 मिळाले, कोणाला 55 मिळाले, कोणाला 56 मिळाले, कोणाला 57 मिळाले. ओके, आता हे मार्क्स हो तुम्ही ज्या वेळेस काढतात, ओके, त्यांचे काय करावं लागेल तुम्हाला? हे सगळे सगळे सम ते मार्क्सचे काय करावं लागेल तुम्हाला? सम करावं लागेल. आणि किती डिवायडेड स्टुडंट आहेत डिवायडेड बाय किती स्टुडंट आहेत तर ते करायचे आहे. त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल? मीन मिळून जाईल की सरासरी किती मिळाले. ओके, सगळ्यांचे मिळून. दिस इज कॉल्ड एज द मीन. त्याचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी हो घेतलेलं आहे. इट इज ऑल्सो नोन ऍज द एव्हरेज. मीन म्हणजे काय? द एव्हरेज. एव्हरेज एव्हरेज आता काय करायचे? ऍड अप ऑल द व्हॅल्यूज टू गेट द टोटल. ओके, देन डिवायडेड द टोटल बाय द नंबर ऑफ व्हॅल्यूज यू ऍडेड टुगेदर. आता या ठिकाणी बघा, आपण एक्झाम्पल जर पाहिलं तर हा फॉर्म्युला त्याचा आहे. ओके, या ठिकाणी बघा 5 प्लस 3. मी तुम्हाला इथं एक हे समजवतो मी. बरोबर, मला सांग. आता समजा मेघना आहे. मेघनाला किती मार्क्स आहेत? समजा
चला जाऊ द्या, जे काय कलर स्टोन होते ना ते कलर स्टोन तुम्हाला किती मिळाले ते बघू आपण. ओके, समजा मेघनाच्या हातात समजा येलो कलरचे जे काही स्टोन्स आहेत ते मिळालेले आहेत. समजा 10 मिळालेले आहेत. ओके, 10 जे आहेत तर ते 10 स्टोन्स मेघनाकडे आहेत येलो कलरचे. ओके, त्यानंतर आहे सुचिताला किती मिळालेले आहेत? समजा 12 मिळालेले आहेत स्टोन्स ग्रीन कलर जे असतील ते. ओके, त्यानंतर आहे दर्शनाला मिळाले असतील समजा 11 मिळाले असतील. ओके, त्यानंतर प्रियाला मिळाले असतील समजा 9. ओके, आणि मला मिळाले असतील समजा 5. ओके, आता हे आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की हे आपल्याला ऑर्डरली सॉरी ओके आता आपल्याला हे काय करावे लागतील आधी ऑर्डरली लिहून घ्यावं लागेल. ऑर्डरली लिहून घ्यायचे आधी. ओके, ऑर्डरली म्हणजे कसं लिहिणार तुम्ही? ऑर्डरली कसं लिहाल? ऑर्डरली कसं लिहाल सांगता येईल का? सिरियल प्रमाणे. सिरियल प्रमाणे. ओके, सिरियल प्रमाणे लिहायचे आहे तुम्हाला. ओके, आता सुरुवातीला काय आहे? 5. ओके, नंतर काय आहे? 9. नंतर काय आहे? 10. ओके, देन 11 अँड देन 12. ओके, हा, हे झालं. तुम्ही ऑर्डरली त्या ठिकाणी हे केलेलं आहे. ओके, आता तुम्हाला काय करायचे? प्लस करायचे आहेत. हे काय करायचे? तुम्हाला प्लस करायचे आहे. आता हा मला सांगा, जे आहे 5 प्लस 9 किती झाले? सर पूर्ण टोटल 47 झाले. पूर्ण टोटल 47 झाले. ओके, 47 झालेले आहेत. ओके, टोटल किती आहेत? हे 47 आहेत. ओके, थांबा मला तिथे प्लसची. ओके, आता इक्वल्स टू किती आहेत ते? इक्वल्स टू किती आहेत? 47 झाले बरोबर. 47. ओके, आता हे 47 टोटल झालेले आहेत, त्याला आपल्याला डिवाइड करायचे आहे. डिवायडेड बाय किती सांगितलेले आहेत आपण या ठिकाणी? बघा, हे लक्षात ठेवायचे आहे. या ठिकाणी मेन मध्ये आपण हे बघा, द सम ऑफ ऑल मेजरमेंट इथपर्यंत झालेले डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इन द डाटा सेट. हा, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहेत? नंबर 1 2 3 4 अँड 5. किती आहेत? 5 आहेत ना. मग त्याला डिवायडेड बाय किती करावं लागेल? नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इन डाटा सेट. हा डाटा सेट आहे, याच्यामध्ये किती ऑब्झर्वेशन्स आहेत? हे 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 4th अँड 5th. ओके, आता मला सांगा कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती उत्तर येणार आहे? बोल प्रिया. प्रिया सांगेल उत्तर, कोणी नका सांग. बोल, 47 डिवायडेड बाय 5 व्हॉट इज आन्सर विल कम हियर? व्हॉट विल कम हियर? काय नंबर येणार इथं? प्रिया उठून बैस आणि मला उत्तर सांग. तू लेक्चर ऐकत झोपून जाशील. बोर होतं का ग? सरांचे लेक्चर बोर वाटायला लागलं वाटतं. बोल प्रिया, उत्तर काय येईल याच्या? बोला लवकर, मला तुमच्याकडून सोडून घ्यायचे ते गणित जे आहेत, तर ते गणित तुमच्याकडून सोडून घ्यायचे.
काय उत्तर आहे? मी सांगून देतो 9 पॉइंट काय असणार त्याचे उत्तर? 4. 9.4 इज द करेक्ट आन्सर. ओके, प्रिया लक्ष दे, हे समजणं गरजेचं आहे. मीन काढत असताना तुम्हाला काय करायचे आहे? हे जे काही डाटा मिळालेला आहे तो डाटा काय करायचा आहे तुम्हाला? तो डाटा काय करायचा आहे? एकत्र करायचा, ऑर्डरली टाकून घ्यायचा तो डाटा आणि त्याची बेरीज करून घ्यायची. बेरीज केल्यानंतर त्याला डिवायडेड, ते किती आहे ते त्याला डिवायडेड बाय किती आहे ते करायचे आहे आणि तुम्हाला यू विल गेट युअर आन्सर. दिस इज द मीन. हे जे काय आहे हे आहे मीन. ओके, जो काही तुम्हाला प्रॉब्लेम दिला गेला होता तर तो सॉल्व्ह करत असताना ही जी काही मेथड आहे ती फॉलो करायची आहे आणि हे त्याचं मीन निघालं. ओके, आपण एक एक्झाम्पल घेऊ. परत नंबर तुम्ही सांगायचा आहे. नंबर बोला, नंबर तुम्ही सांगा. आपण ते परत एक वेळ सोडून घेऊ. बोला, काही नंबर सांगा, काही प्रॉब्लेम, कोणताही नंबर सांगितला तरी चालेल. बोला, सांगा ना, घाबरता कशाला आहे? आपल्याला सोडवायचे ते गणित. बोला लवकर, बोल दर्शना. चला आपण दुसरं घेऊ. मी तुम्हाला देतोय, तुम्ही आन्सर सांगायचे मला. ओके, मी तुम्हाला देतो जे काय आहे तर घ्या. चला सर्वांनी सोडवायचे आहे ते. आन्सर काय आलं? एकशे 10.42. 110.42. यांची कॅल्क्युलेशन काय आलं होतं? यांची कॅल्क्युलेशन काय आलं होतं? कॅल्क्युलेशन 149. हा 149. हा, हो. डिवायडेड बाय किती केलं? डिवायडेड बाय 7. 4. हा 7. ओके, डिवायडेड बाय 7 केलं होतं, बरोबर. आणि त्याचे जे काही आन्सर आहे, लेट्स मी चेक करतो ते आन्सर त्याचं. हम्म, 21.28 है ना? असंच आहे ना? काय आलेलं आहे उत्तर त्याचं? 110.42. 110. नाही, चुकतंय तुमचं. एकशे 149च होतं का उत्तर? हा 21.28. 21.28.
बरोबर, हे तुमचं उत्तर असणार आहे. हे झालं मीन. हे काय आहे? हे मीन आहे. ओके, हे समजलेलं आहे मीन कसं काढतात. जे काही नंबर असतील त्याचे टोटल नंबर, ओके, त्यांचे काय करायचे, बेरीज करायची. जे काही बेरीज मिळालेली आहे त्याला ते जे काही डाटा सेट मधून जो काही नंबर असेल, फ्रिक्वेन्सी सॉरी जे काही नंबर असतील तर ते नंबर त्या ठिकाणी डिवाइड करायचे, तुम्हाला तुमचं मीन मिळेल. ओके, दिस इज द मीन. आलं लक्षात? हे काय तर हे तुम्हाला मिळालेलं आहे इथपर्यंत. ओके, 21 जे काय आहे तर हे मीन मिळालेलं आहे. ओके, त्यानंतर आहे मीडियन. मीडियन मध्ये काय करायचे तुम्हाला, मीडियन इज द व्हॅल्यू ऑफ द मिडल आयटम ऑफ सिरीज व्हेन इट इज अरेंज्ड इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. It is divided into series of two halves. In one half, all items are less than the median, where in the other half, our item have values higher than the median. आता या ठिकाणी काय करायचे आहे, सरळ सरळ जो काही नंबर तुम्हाला मिळालेला असेल तर तो नंबर काय करायचे, त्यांना ते ऑर्डरली लिहून घ्यायचे, ऑर्डरली करून घ्यायचे. ओके, ते मिक्स असतील, कुठं 10 असेल, काही ठिकाणी 12 असेल, काही ठिकाणी कुठं म्हणजे काही असू शकतो. तर तो काय काय करायचे, त्याला तुम्ही मी जसं ऑर्डरली लावलं तर ते ऑर्डरली लावून घ्यायचे. ऑर्डर लावल्यानंतर 2 ग्रुप त्या ठिकाणी तयार होतील. एक हायर ग्रुप तयार होईल आणि एक आहे लोअर ग्रुप तयार होईल. बरोबर, सुरुवातीचे ते लोअर ग्रुपचे असतील आणि नंतरचे हायर ग्रुपचे असतील, हायर नंबर असतील. बरोबर, ते एकत्र केल्यानंतर मधली जी काही व्हॅल्यू असेल, दोघांचे जे ग्रुप पडल्यानंतर मधली जी काही व्हॅल्यू मिळते, इट इज युअर मीडियन. ओके, तुमची ती मीडियन व्हॅल्यू राहील. एक्झाम्पल आपण या ठिकाणी 16 पर्यंत घेतलेले आहेत. ओके, हेच एक्झाम्पल आपण घेऊ, नाहीतर मग ठीक आहे आपण दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी घेणारच आहोत. हे आहे मीडियन. ओके, आपण आधी त्या ज्या काही व्हॅल्यू आहेत तर त्या व्हॅल्यू इथं बघूया. आता हे जे काही मीडियन आहे, मीडियन काढत असताना तुम्हाला मधली जी काही व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची असते. आता मधली व्हॅल्यू टाकत असताना तुम्हाला काय करावं लागणार आहे, नंबरिंग सांगा मला. दर्शना नंबर सांगा, कोणतेही नंबर सांगा. ओके, 62 असेल, ओके 55 असेल, 25 असेल, 55 असेल. दिसत आहे नंबरिंग, दिसत आहेत ना? ओके, काही नंबर घ्या, तुम्हाला जसे हे होतील ते नंबर तुम्ही घेऊ शकता. ओके, कितीही नंबर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. आता हे नंबर्स किती आहेत हे आपण आता ऑर्डरली त्या ठिकाणी टाकून घ्यायचे. ऑर्डरली टाकत असताना आपल्याला काय करावं लागेल, त्यांना सिरियली व्यवस्थित करून घ्यावं लागेल. सर्वात लहान संख्या कोणती आहे यांच्यामधनं? सर्वात लहान संख्या कोणती आहे? 25. देन आफ्टर त्याच्यावरची कोणती आहे? 28. इथे एक नंबर चेंज करू आपण. ओके, 28 आहे. बरोबर, नंतर कोणती आहे? 29. ओके, नंतर 35. 35. ओके, देन 55. ओके, हा, ओके, देन 59. 59. ओके, देन 62. 62. ओके, देन 70. 62 नंतर कोणते आहे? 78. 78 आहे. ओके, आय थिंक 78. ओके, 78. देन आफ्टर, देन 88 इज द लास्ट डिजिट. ओके, दिस आर द लास्ट. ओके, आता हे झाले, आपण ऑर्डरली त्या ठिकाणी अरेंजमेंट करून घेतलेली आहे. सर्वात आधी तुम्हाला हे जर मोड असेल, मीडियन असेल किंवा मीन असेल, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, ह्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे की जे काही मीडियन, जे काही व्हॅल्यूज आहेत ज्या मिक्स स्वरूपात आपल्याला देण्यात आलेल्या आहेत एक्झाम्पल मध्ये, तर त्यांना ऑर्डरली सिरियली लावून घ्यायच्या. ओके, जेणेकरून तुम्हाला ते सोडवताना एकदम सोपं जाईल. ओके, मेथड हीच आहे सिरियली लावायची. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, आता टोटल संख्या किती आहेत मोजा बरं. हाऊ मच, हे ऑर्डरली लावलेल्या संख्या किती आहेत? 9 आहेत. 9 आहेत टोटल. 1 2 3 4 5. ओके, 6 7 8 आणि 9 आहेत. आता 9 ज्यावेळेस आपण डिवायडेड करतो की 50-50% यायला पाहिजे, तर सुरुवातीचे जे काही 4 आहेत ते साईडला करून घेऊ. ओके, हे जे काय आहेत हे आपण साईडला करून घेऊ, त्यांना दुसरा कलर देऊन टाकू. ओके, हे आहेत
4 ओके सुरुवातीचे. त्यानंतर लास्ट वाले जे काय आहेत 8 6 पासून ओके हे सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत सेपरेट करायचे आहेत. आता कोणती संख्या राहिलेली आहे 55. आता ही 55 जी आहे ही आहे तुमची मीडियन. आलं लक्षात मीडियन संख्या तुम्हाला मिळाली. ह्या हे जे काय दिलेलं होतं तुम्हाला जो काय डाटा सेट दिलेला आहे त्याच्यामधून तुम्हाला काय काढायचं होतं मिडल व्हॅल्यू काढायची होती. मीडियम बरोबर मिडल व्हॅल्यू काढायची होती. मीडियम व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 55. दिस इज द मीडियन ओके. आता त्यानंतर या ठिकाणी बघा अत्यंत सोपं आहे. मधली व्हॅल्यू अरेंजमेंट करायची आणि मधली व्हॅल्यू त्या ठिकाणी घ्यायची. द मीडियन इज या ठिकाणी काय असणार आहे द मीडियन इज 55. ओके मीडियन इज 55 ओके. हे आन्सर तुमच्या त्या ठिकाणी असायला पाहिजे. आता समजा 9 आहेत परंतु 10 संख्या जर असतील तर समजा मी आता एक वाढवून दिली इथं ओके मी इथं वाढवून दिली आहे. सो हाऊ विल यू अरेंज. आता हे तुम्ही सोडवायचे आहे. मी तुम्हाला आधी सोडून देतो मी आणि तुम्हाला सांगतो. जर संख्या जर हे असतील या ठिकाणी एक सेकंड. ओके. आता जे काही संख्या आहेत समजा इव्हन नंबर असेल ओके सम संख्या आपण त्यांना बोलतो. सम विषय माहिती आहे ना तुम्हाला. सम विषय माहिती आहे ना. सम म्हणजे कोणते असतील सम संख्या कोणत्या असतील 2 4 6 8 10 12 14 16 18 ओके 20 22 24 26 28 30 हे जे काय आहेत तर ह्या काय आहेत सम संख्या आहेत बरोबर. आणि विषम संख्या म्हणजे त्यांना आपण इव्हन नंबर असं म्हणतो. ज्या सम आहेत त्यांना आपण काय म्हणतो इव्हन असं म्हणतो. आणि ज्या विषम असतात त्यांना आपण काय म्हणतो ऑड नंबर्स असं बोलतो ओके. आता हे जे काय विषम आहेत तर आता समजा आपण हा जो नंबर घेतलेला होता हा विषम घेतलेला होता. या ठिकाणी ऑड नंबर घेतले होते 9 होते म्हणून आपल्याला इझी आपल्याला या ठिकाणी 55 मीडियम व्हॅल्यू मिळून गेली. इझिली मिळून गेली. आपण काय केलं सेपरेट केले. सुरुवातीचे 4 सेपरेट केले लास्टवाले 4 सेपरेट केले आणि मधलं मिळून गेली आपल्याला ती व्हॅल्यू. परंतु जर इव्हन असतील तर व्हॉट विल यू डू. आता हा आपण इव्हन घेतलेले आहेत ओके. हे जे आहेत ह्या 10 संख्या आहेत म्हणजे ही काय आहे इव्हन आहे सम संख्या आहे बरोबर. सम संख्या घेतलेली ना 10 जे आहेत नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे काय 10 काय सम आहे. आता इव्हनच्या वेळेस तुम्ही काय कराल इव्हन असेल तर इव्हनच्या वेळेस काय कराल ह्याला अगोदर काय कराल तुम्ही ह्याला काय कराल आधी तुम्ही ऑर्डरली लावून घ्यायचे आहे. ह्याला काय करायचं आहे ऑर्डरली लावून घ्यायचे आहे. आता यांच्यामध्ये आपण कोणती एक संख्या टाकलेली आहे 38 जी आहे 38 ही टाकलेली आहे बरोबर. आता 31 टाकलेली आहे तिला आपण तिथं ऑर्डरली तर लावावंच लागणार आहे तिला म्हणजे आपण तिला 35च्या जवळ टाकली तिला बरोबर. इथे येणार ना तिच्या आपण ऑर्डरली लावणार तेव्हा यावेळेस त्यावेळेस इथे येईल ना ती बरोबर. आता इथं आलेली इथं ठेवूया आपण तिला. आता ही आहे इव्हन संख्या. याच्यामधलं तुम्हाला काय करायचं इकडचे जर 5 घेतले समजा इकडचे 4 घेतले आणि इकडचे 4 घेतले ओके. आपण सेम प्रोसेसने जाऊ.
ओके. इकडचे 5, इकडचे किती घेतले आपण? 4 घेतले आणि शेवटचे पण किती घेतले आपण? आता 4 घ्यावे लागतील आपल्याला. इकडचे पण समजा 4 घेतले. ओके, इकडचे 4 घेतले. मग हे तर आता 2 मीडियन संख्या आहेत. संख्या मीडियन 2 मिळाले आपल्याला. सो व्हॉट विल यू डू देन? त्यावेळेस आपल्याला काय करायचे आहे की हे जे काही 2 संख्या आहेत जी आहे ज्या 2 संख्या आहेत, कोणत्या 2 संख्या आहेत? 38. ओके, आणि त्यानंतर कोणती आहे? 55. ओके, आता यांची बेरीज आपल्याला करायची आहे. यांची बेरीज करून टाकायची. काय करायचे आहे? यांची बेरीज करून टाकायची आहे आणि डिवायडेड बाय 2 करायचे आहे. ओके, यांची बेरीज केल्यानंतर काय नंबर मिळणार आहे तुम्हाला ते सांगा आधी. याची बेरीज केल्यानंतर काय येणार आहे उत्तर? बेरीज करा याची. 93. 93 एक्झॅक्ट आहे? हो. हो. ओके, 93. आता 93 ला डिवायडेड बाय किती करणार तुम्ही? या ठिकाणी 2 संख्या आहेत ना या, तर डिवायडेड बाय 2 करायचं. ओके, आता उत्तर काय येणार त्याचं? डिवायडेड बाय 2. 46.5. काय उत्तर येईल त्याचं? 46.5. 46.5 म्हणजे बघा या ठिकाणी, या ठिकाणी ज्या वेळेस आपण हे आधी ठेवून देऊ, याचं काम झालेलं आहे. आता ही जी काय संख्या आहे, ही जी काय संख्या आहे, तर या संख्यामधनं आपल्याला मिडल जी काय संख्या आहे तर ती संख्या मिळालेली आहे 46.5. ओके, म्हणजे ज्या वेळेस जो काही डाटा असतो तर तो डाटा जर नंबर मध्ये असेल, काय असेल? नंबर मध्ये असेल, आणि नंबर मध्ये असताना इव्हन नंबर जर असतील, ओके, इव्हन नंबर जर असतील तर त्यावेळेस तुम्हाला ते जे काही संख्या आहेत तर त्या ऑर्डरली लावून घ्यायच्या आणि मधल्या ज्या काही 2 संख्या असतील तर त्या 2 संख्यांची बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर जी काही बेरीज येईल त्याला डिवायडेड बाय 2 करायचे. त्या 2 संख्या आहेत म्हणून 2 करायचे. जे काही उत्तर येईल ते तुमचं मीडियन राहील. एवढं समजलेलं आहे? काय म्हणते? 10 संख्याच्या ऐवजी किंवा 12 किंवा 11 असे राहिले. म्हणजे 12 किंवा मला समजत नाही काय म्हणते. 12 किंवा 13 म्हणजे जास्त तर असंच करायचं का? हा, नाही 12 किंवा 13. 12 नको. 12 जर असली तर मेथड कोणती यूज करणार आहेत? आता जी मेथड केली ती करायची. सम संख्या आहे ना, सम संख्येसाठी आपण कोणती मेथड यूज केलेली आहे? ही यूज केलेली आहे. ओके, सम संख्या या बघ, या 10 आहेत ना, 10च्या ऐवजी तुम्ही 12 केलं, 15 10 केलं. संख्या जर समजा 20 असेल, 20 पर्यंत जरी असतील तरी तुम्ही ही मेथड यूज करायची. ओके, समजा किती घ्यायचे नंबर तुला सांग, आपण वाढवू इथं नंबर. समजा आपण 15 नंबर करू. ओके, 16 नंबर करू आपण, चालेल? हा, आता किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत ना, आपण ते वाढवून घेऊ. ओके, समजा या ठिकाणी 28 आहे का? इथं नाही, 28 आहे. डबल डबल पण येऊ शकतात नंबर. हा, डोंट वरी, काय होत नाही. किती झाले? 14 झाले का? आपण यांना आता किती नंबर झाले आहेत मोजायचे आहे? 13 आहे वाटतं. 15 झाले. किती घ्यायचे? 15 घ्यायचे की 16 घ्यायचे? 15 राहू द्या, 15. ओके, आता हे सिरियली लावायचे तुम्हाला. हे आधी काय करायचे? सिरियली लावून घ्यायचे. आता सिरियली लावत असताना तुम्हाला काय करावं लागेल? सिरियल लावत असताना तुम्हाला काय करावं लागेल? आता या ठिकाणी आता आहे 11. ओके, 11 12. ओके, हे आधी घ्यावे लागतील तुम्हाला, कारण ह्या सर्वात लहान संख्या आहेत. बरोबर, ऑर्डरली लावायचे आहेत ना ते आधी.
ऑर्डरली लावायचे विसरायचंच नाही. त्यावेळेस आपलं जे काही काम आहे तर ते सर्च करून जातो की आपण डिलीट करून देऊ. त्या किती आहे ते 11. त्यानंतर आहे 12. नंतर काय आहे 22. ओके, ह्या 3 टाकलेल्या होत्या आपण, है ना. बरोबर आहेत आता. 1 2 3 4 5 6 15 आलेले आहेत. बरोबर. आता 15 आहेत. मग आता तुम्हाला ही कोणती संख्या आहे? सम आहे की विषम आहे? सम आहे की विषम आहे? विषम संख्या आहे 15. 15 जी आहे ती कशी आहे? विषम संख्या आहे. आता विषम संख्या असताना आपल्याला विषम संख्येचे काय करायचे या ठिकाणी? एक संख्या उरते त्याच्यातून. जर ज्यावेळेस आपण डिव्हायडेशन करू नेहमी 7 केलं तर किती होतील ते? 7 7 किती झाले? 14. एक उरतो. बरोबर. मग आपण काय करणार आहेत? विषम संख्या असल्या कारणामुळे सुरुवातीचे जे काही 7 नंबर आहेत ते नंबर काय करू आपण? साईडला करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7. ओके, ते आपण काय करतोय आता? सेपरेट करून घेतोय. सेपरेट केले. त्यानंतर 55 पासून तर पुढं. ओके, ह्यांना काय केलं आपण? हे जे काही 7 आहेत हे सुद्धा सेपरेट करून टाकले. बघा 1 2 3 4 5 6 7. नंतर 1 2 3 4 5 6 7. ओके, आता मधली संख्या कोणती मिळालेली आपल्याला? मधली संख्या कोणती मिळाली आता? 38 मिळालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 38 जो आहे तर 38 काय मिळाला आपल्याला आता? मीन मिळाला. सॉरी, मीडियन मिळाला. बरोबर. आता समजा 14 राहिले असते. 14च राहिले असते तर 14 राहिले असते. समजा मी एक संख्या उडून देतो. एक संख्या जी आहे आता ती मी उडून देतो. एक संख्या जी आहे ती मी उडून देतोय आता. हा, सांगा बरं. याचे उत्तर काय येईल आता? याचे उत्तर तुम्ही काढा, मला सांगा. मी वरती दिलेलं आहे. इव्हन ऑड दोन्ही संख्या या ठिकाणी आपण काढलेल्या आहेत. यांची काय करावं लागेल तुम्हाला? काय करायचं आहे? 35 आणि 38 ची बेरीज. 35 आणि 38 ची बेरीज म्हणजे 1 2 3 4 5 6. ओके, 6 करायचे सर. बोला काय करायचं? 6 सेपरेट करायचे आणि इकडचे 6 आहे ना ते सेपरेट करायचे आणि परत इकडचे मागचे 6 सेपरेट करायचे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय आता इथं? ही जी काय आहे ही जी संख्या आहे 35 प्लस 38 करा. ओके, किती? 35 प्लस 38 ओके इक्वल्स टू 73. ओके, 73 बरोबर. 35 प्लस 38 इक्वल टू 30. ओके, डिवायडेड बाय किती करायचं इथं? 2 करायचे. ओके, 2 केलं मग आन्सर काय येईल आता? 36.5. किती येईल? 36.5. ओके, दिस इज द आन्सर. ओके, आता मग इथं काय करायचं आहे? मीडियन इज किती आहे? 36.5. जमेल हे मीडियन काढता तुम्हाला आता? जमून जाईल ना? ही नोट्स तुम्हाला मिळेलच. ओके, डोंट वरी. ही नोट्स तुम्हाला तिथं पाठवा. आता आहे मोड काढत असताना ही जी काही व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू ज्या वेळेस फ्रिक्वेंटली त्या ठिकाणी येत असेल, जे काही परत येत असेल तर तिला मोड असं म्हणतात. एखादी व्हॅल्यू एखाद्या नंबर मध्ये परत येत असेल. आपण हा जो काय चार्ट दिलेला आहे याच्यात दिलेला आहे मीडियन आणि मोड. बघा या ठिकाणी डिवायडेड बाय 2 केलेला आहे. याच्यात मी तुम्हाला लवकर लक्षात येईल. ओके, सोप्या पद्धतीने दिलेला आहे. ओके, ऑड आणि इव्हन नंबर असतील तर कसं काढायचे आहे? हे आहे इव्हन नंबर आणि हे आहेत ऑड नंबर.
ओके. आता मोड काढत असताना तुम्हाला फ्रिक्वेंटली जी काही ऑकरिंग जी काही व्हॅल्यू असेल तर ती व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची आहे. हे व्हॅल्यू मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन जे आहे एखादी व्हॅल्यूचं तर ते दर्शवत असते. ती जी काही व्हॅल्यू आहे मॅक्झिमम व्हॅल्यू तर ती व्हॅल्यू तुम्हाला काढण्यासाठी अत्यंत सोपी त्या ठिकाणी मेथड आहे. तर ती मेथड आपण बघूया. ही जी काही मेथड आहे ती बघत असताना आपल्याला काउंट हाऊ मेनी ऑफ इच व्हॅल्यू अपियर्स. ओके. द मोड इज द व्हॅल्यू विच अपियर्स द मोस्ट देअर कॅन बी मोर दॅन वन मोड. ओके. आता ही जी काही व्हॅल्यू आहे तर ही जास्त वेळेस आलेली असेल तर तिला आपण काय म्हणू, मोड असं म्हणतो. ओके. आता आपण एक्झाम्पल घेऊ त्याचं. ओके. मोडचे एक्झाम्पल्स आपण, तुम्हाला कळतंय ना, काही प्रॉब्लेम नाही ना, की डिफिकल्टी येते अंडरस्टँडिंगला? दर्शना, मेघना नाही. ओके. सोप्या पद्धतीने बघा, ही जी आहे पीपीटी तुम्हाला मिळेल. ओके. मी आता ती आपल्या व्हॉट्सअपला मी टाकेल. ओके. ते व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि काय करायचे, हे जे आहे ना, हे जे आहेत मी जे पिक्चर्स टाकलेले आहेत ते त्यांच्याकडे लक्ष द्यायचे की ते कसे काढलेले आहेत म्हणून. ओके. लक्षात येऊन जाईल तुमच्या की नेमकं काय. मी फक्त आणि जर समजलं नाही तर मला विचारून घ्यायचे. ओके. आता एखादी व्हॅल्यू आहे, एखादी व्हॅल्यू काय, आता फ्रिक्वेंट म्हणजे जास्त वेळेस आलेली व्हॅल्यू कोणती आहे आपल्याला समजा. आपण नंबर घेऊया. ओके. आधी नंबर घेऊन घेऊ आपण. ओके. बोला, नंबर बोलत चला, मला सांगा. जे काही आहेत तुम्ही तुमचे माईक अनम्यूट करून घ्या. तुम्ही नंबर सांगायचे आहेत. कम्युनिकेशन करा माझ्यासोबत प्लीज. 4. ओके. देन 6. ओके. परत 2 घेऊ. ओके. 3. ओके. देन 9. ओके. 9. आणखी परत 9. ओके. 5. 5. बोला नंबर, लवकर लवकर बोला. 7. 7. ओके. 1. 1. ओके. 1. आणखी घ्यायचे नंबर? बस झालं की आणखी घ्यायचे? आता ह्यांना ऑर्डरली लावा. ऑर्डरली लावायचे आपल्याला ह्यांना. ओके. ऑर्डरली लावत असताना आपल्याला काय करावं लागेल, त्यांना आधी कोणता नंबर आहे? 01 आहे. नंतर कोणता आहे? 02. 02 आहे. त्याच्यानंतर मला सगळे नंबर सांगा. डबल वेळेस आले तरी चालेल. डबल वेळेस आलेले आहेत ते पण सांगा मला. नंतर 02 परत. 02 परत. हा. नंतर 03. 03. 04. 04. नंतर 05. 05. देन 06. 06. देन 07. 07. देन 09. 09. देन 09. 09. ओके. आपण काय केले, आता यांना ऑर्डरली लावून घेतलेले आहे. बरोबर. आता ऑर्डरली लावल्यानंतर आता 01 जो काय आहे, तर चला जाऊ द्या तसंच किंवा. ओके. हे किती वेळेस आलेला आहे? आता आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू. ओके. मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू म्हणजे कोणती? जी जास्त वेळेस आलेली आहे तिला आपण मोड मध्ये टाकत असतो. ओके. आता ही किती वेळेस आलेली आहे? 1 टाइम. 1 किती वेळेस आलेली आहे? 1 टाइम. 2 वेळेस, 2 किती वेळेस आलेली आहे? 2 किती वेळेस आलेली आहे? 2 टाइम आलेली आहे. ओके.
सॉरी, टू वेळेस आलेली आहे. 3 किती वेळेस आली? एकच वेळेस आलेली, वन टाइम ओनली. ओके. आणि 4 वन टाइम. ओके. 5 वन टाइम, 6 वन टाइम, 7 वन टाइम, आणि 9 जी आहे ती किती वेळेस आलेली आहे? 2 वेळेस आलेली आहे. बरोबर. ती 2 वेळेस आलेली आहे. मग आपल्याला आता मोड काढायचे आहे. मोड काढत असताना या ठिकाणी जी काही मोड आहे, तर ते मोड आपण ज्यावेळेस बघतो, जी फ्रिक्वेंट व्हॅल्यू असेल तर तिला आपण मोड असं म्हणतो. काय म्हणतो? तर मोड इज 0 to and 9. ओके. उत्तर काय आहे त्याच्या मोडचं? 0 to आणि 09. ओके. हे मोड तुम्हाला मिळालेलं आहे त्याचं. सोपं आहे ना? सोपं आहे का? ओके. आपण आता इथं आय थिंक माझ्या मते आपण थांबूया. ओके. कारण मला वाटतं मॅडमांचे लेक्चर पण आहे ना. काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारायचे आहे या लेक्चरच्या संदर्भात. जर काही प्रश्न असतील, यू हॅव टू आस्क मी. बोला. मी तुमचं रिव्हिजन घेणार आहे. ओके. हे जे काय आहेत स्टॅटिस्टिकल जे काय आहेत मेथड्स, तर त्याच्या बाबतीत. ओके. एवढं समजलेलं आहे तुम्हाला? समजलेलं आहे? काही प्रॉब्लेम? इथं थांबूया आपण. ओके. हे जी काही स्लाइड आहेत तर त्या स्लाइड मी तुम्हाला शेअर करतो आहे. ओके. आता जस्ट लगेच शेअर करतो मी मीटिंग लिव्ह झाल्यानंतर. ओके. थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी. ओके. थँक्यू.